नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लक्ष्मीनगर, खालापूर, रायगड या ठिकाणी आपण आलेले आहोत. नारायणी अमोल केदारी या वहिनींना आज आपण भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कुटुंबाकडून. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया केदारी कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. सनई आणि चौगडा वाजे सप्तसुरात, अमोलरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दारात. काय सांगताय, त्या ओळख करून सगळे. हे मिस्टर. नमस्कार. थांबा Yes. थांबा, त्यांना मोकळं करूया. थँक्यू. या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही आई. हो. हे वडील. हा नमस्कार. भाचा. ही बहीण. ही पण बहीण. बाहू, भाऊजी, बाहू, बहीण, ती फ्रेंड आणि ते भाऊजी, त्यांची मिसेस आणि तो एक भाऊ. नमस्कार. नमस्कार. चला. नमस्कार. आणि माझी मुलगी. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. शाळा कुठली? जनता विद्यालय, कुठे आली? खोपोली. राहायला तुम्ही खोपोलीतच हा. पहिल्यापासून? हो. आणि तुम्ही? आम्ही पण खोपोलीमध्ये, खोपोलीत कुठे? लक्ष्मीनगरमध्ये. आई बाबा काय करायचे? वडील टाटामध्ये सर्व्हिसला होते आणि मम्मी हाऊसवाईफ. आणि तुमचे आई बाबा? माझा आई बाबा पण, आमचा बिझनेस आहे पर्सचा, तर तेच चालू आहे आपलं पहिल्यापासून. पर्स? हा, पर्स लेडीज. मग भरलेला पर्स देतो तुम्ही? नाही, कागद भरून देतो. असं नाही, असं काय करता? जरा द्या ना, म्हणजे आम्ही पण येऊ. जर भेटलं तर आपण नक्कीच देऊ ना भरून. असं जरा भरलेला पर्स द्या ना. हो की नाही? कशी ओळख झाली दोघांची? आम्ही पहिल्यापासून ओळखायचो एकमेकाला. नाही पण कसे काय? असेच रस्त्याने रस्त्याने कसे ओळखा? म्हणजे आमची सोसायटी आणि यांचं घर एका लेन मधनं येतं. एका आपण त्यांना विचारूया ना, काय कुठल्या लेन मध्ये काय केलं? त्यांचा जाण्याचा रस्ता आणि आमच्या जाण्याचा रस्ता एकच होता. बर, किती लांब होतात त्यांचं राहणं तुमच्या घरापासून? लांब म्हणजे थोडं एक 5 5 मिनिटावरती असेल. मग काय व्हायचं? जायचा रस्ता एक असेल ना? रस्ता एकच, असंच बघायचं वगैरे. मग नंतर कोण बघायचं? असं आता आपण जाताना एकमेकांना जसं बघतो तसं आम्हाला बघायचं. नाही माहिती, मी नाही बघत कोणाकडे. उगाच काहीतरी सांगू नका. हा. मग कोण बघायचं कोणाकडे? दोघं एकमेकांकडे बघायचे. हा. जास्त कोण बघायचं? मी बघायचे. तुम्ही? मी बसलेलीच असायची ना बाहेर, म्हणजे बैठक घर असल्यामुळे आपण बाहेर बसतो दुपारचा बरोबर, वगैरे. बरोबर, तर असं बरोबर. मग त्यांचा जाण्याचा येण्याचा टाइम मॅच व्हायचा जॉब वरून वगैरे. का हो तुम्ही त्याच वेळेला ह्या जेव्हा बसायचे तेव्हा तिकडनं का जायचे? असं तिला बघण्यासाठीच मेन कधी कधी जायचो. आणि मग नंतर हळूहळू आमचं बघता बघता थोडीशी ओळख वाढली. मग ही आम्ही एक ढोल पथकामध्ये आम्ही होतो. अरे वा. हा, खोपोलीमध्ये एक प्रतिष्ठित ढोल पथक आहे विरेश्वर म्हणून, तर तिथे आम्ही होतो. जायचो आम्ही दोघं पण. मग अशी ओळख जास्त वाढवण्यासाठी आम्ही तुम्ही कुठलं वाद्य वाजवायचे? आम्ही ढोलच वाजवतो. ढोल. आणि तुम्ही? मी पण ढोलच वाजवते. ढोल. आता काय घरी काय वाजवता? भांडी. भांडी. मग ढोल ताशा पथकात होता. पुढे? मग तिथून ओळख वगैरे वाढली. ओळख वाढवण्यासाठी आम्ही ऍक्च्युली भेटलो मध्ये ते. मग त्याच्यानंतर आम्ही घरी लग्नाच्या बाबतीमध्ये नाही, पण बोलणं आधी सुरू झालं. प्रपोज कोणी कोणाला केलं? आधी म्हणजे चालू होतं दोघांच्या घरी बघणं वगैरे, माझ्या घरीही बघणं चालू होतं. तर तेव्हा मग मम्मीने डायरेक्टच विचारलं तुझं कोण काय असेल तर बाबा सांग. बरोबर. हा, म्हणजे आताच म्हणजे मम्मीला पण माहिती की आता काही कोण मुली काय एवढ्या हे नसतात की काय नसतात की लव्ह मॅरेज करतील का अरेंज मॅरेज करतील काय असं. विश्वास. हा, विश्वास. मग? म्हणून तिने स्पष्टच विचारलं बाबा तुझं काय कुठे आहे का मला सांग वगैरे. असं काय आपलं आता तुझं म्हणजे वय पण आलं आता लग्न करायचं. तर म्हटलं नाही ग मम्मी, अजून तरी असं काय नाहीये, पण म्हणजे आवडतो एक मुलगा, पण असं मी अजून कधी बोलले नाही वगैरे काय असं तसं. ते म्हणते मग विचार ना त्याला, जर तुला आवडत असेल तर तू डायरेक्ट विचार. असं आईने सांगितलं? सगळे म्हणजे असं बोलणं जेवढे झालं. प्रेमात आहेत सगळे म्हणतील आमची आई असं सांगितलं किती बरं होईल. म्हणजे तू क्लिअर कर काही गोष्टी तुला जर वाटतात तर तू त्याच्याशी बोल वगैरे असं काय तुला. पण आईने तोपर्यंत मुलाला बघितलं नव्हतं? नाही, नव्हतं पाहिलं. मग नंतर मग जेव्हा ती बोलली की म्हणजे क्लिअर कर काही गोष्टी, नाही तर तुला आम्ही इकडे करून देणार, मग तुला म्हणजे तुझ्या मनात नसणार असं, नंतर आम्हाला नको काही बोलणे. त्याच्यामुळे मग नंतर मग मी बोलले, मी त्यांना विचारलं की माझं लग्न करतायत वगैरे, मी त्यांना असं बोलली. तर कोणाला? यांना? हा, मी यांना कुठे बोलले कुठे?
चाललंय बघणं नाही वगैरे. पण हे बोललात कुठे स्पॉट फोनवरती घरीच, म्हणजे मम्मी वगैरे नसताना तेव्हा फोनवर फोनवर बोलली. हा, चांगलं. बाहेर फोनवर. कुठे नाही? बाहेर अच्छा. नाही, फोनवरच क्लिअर कट केलं. म्हणजे असं तेव्हा जास्त भेटणं नाही व्हायचं, मग? जाणं वगैरे. ते जॉबला होते, माझं कॉलेज होतं, त्यामुळे आम्ही कुठे जाणं बिणं नाही, असंच फोनवर मी डायरेक्ट क्लिअर केलं. तर ते बोलले ठीक आहे. तेव्हा त्यांचं काही उत्तर नाही आलं, पण नंतर मग त्यांनी पण विचार केला, मग त्यांनी पण घरी वगैरे बघणं चालूच होतं. मग असं कसला विचार केला हो तुम्ही? लग्नासाठी. आणि घरातले पण आमचे बघत होते, तर मी सहज मम्मीला बोललो, कारण की पप्पांचा वडिलांचा ऑपोज होता लग्नासाठी. त्यासाठी तुम्ही आईचा सपोर्ट होता, आईनी हे सगळं जमवून दिलं. आम्ही मेन म्हणजे आमचे जे आत्या आहे माझी आणि मामा आहेत, गोपीनाथ मामा म्हणून, त्यांच्याकडनं वडिलांना घरी सपोर्ट भेटला मला. त्यांनी सांगितल्यानंतर थोडेसे घरी राजी झाले, रेडी झाले त्यासाठी. आणि पण त्याच्या आधी तुम्ही एकमेकांना होकार दिला होता? हां. हा, मग नंतर ठीक हा झालं बोलणं वगैरे की हा बाबा. आणि मग किती वर्ष चाललं होतं हे असं? वर्ष नाही, वर्ष नाही, 6 महिने वगैरे आम्ही बोललो, आणि त्याच्यानंतर 6-7 महिन्यात नंतर लगेच लग्न. लगेच लग्न झालं? तुमच्या घरी कळलं कसं? नाही, मी स्वतःहून सांगितलं. आम्ही सांगितलं अरेंज मॅरेंज, म्हणजे सगळ्यांच्या संमतीनेच करायचं. जर झालं तर, नाही तर मग नाही करायचं. पण त्याच्या आधी तुम्ही फिरायला गेले होते ते? फिरायला म्हणजे आम्ही असं ते फ्रेंड होतो तेव्हा. लोणावळ्याला गेले होते ना? नाही, एकविरेला गेलो हा, होतो. असे एकविरेला, सगळे एकविरेला. फ्रेंड्स होतो ना तेव्हा. हा, एकविरेला. अरे त्यांनी सहज सांगितलं. अरे नाही ना, एकविरेला गेले होते तेच. हो, काय देवीला जाणार ना दर्शनाला? नाही, आम्ही असंच फिरायला स्पॉट नाही इकडे, म्हणून बरोबर त्या आहे, मग तो साईडला spot बरा आहे. स्पॉट एकविरेला. म्हणजे ते त्यांचे तिच्या फ्रेंड्स गेले आशीर्वादाने. होते, तर मग मी म्हटलं चला आम्ही जाऊ फिरायला, म्हणून असंच गेलो होतो. दोघेच? just असं. नाही, नाही, अजून त्यांचा एक मित्र friend होता. होते आणि ते बुशी डॅमला वगैरे तिकडे लोणावळ्याला? तिथे कुठे नाही गेलो. नाही? नाही, कर्जतला? नाही, कुठेच नाही. काय हो? नाही काय ते बोलता? गेले होते दोघे? नाही तर चेहऱ्यावरच लिहिलंय तुमच्या. हा? लग्नानंतर खूप फिरलो. हो का? नंतर फिरलो. किती वर्ष झाली लग्नाला? आता या 14 मेला 4 वर्ष पूर्ण होतील. कसं वाटतंय? छान वाटतंय. कधीच रागवत नाहीत ना त्या? ह्या. नाही, असं तर क्वचित होतं की ती रागवत नाही असं. मी रोजच रागवता. बरोबर. या गप्पा सगळ्या सुरू असताना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या दोघांना बघूया. रिंग टाकायची. तुम्हाला 10 संधी, त्यांना 10 संधी. आणि या 10 संधीमध्ये जर 3 ही गुणसंख्या झाली तर पहिलं बक्षीस, 5 गुणसंख्येसाठी दुसरं बक्षीस, 7 गुणसंख्येसाठी तिसरं बक्षीस, आणि 10 ही गुणसंख्या झाली तर चौथं बक्षीस मिळणार. बघूया काय होणार या खेळात. 1 2 3 बघूया. आतापर्यंत 3 गुणसंख्या आहे. आता तुम्ही किती बक्षिसांमध्ये वाढ करणार ते आम्हाला बघायचंय. किती प्रेम आहे तुमचं? हा? 4 5 6 7 8 9 10. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि वहिनी ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. घरातले की तुमच्या परिचयाचे आहेत. प्रत्येकाने तुमचं यांच्याशी कुठलं नातं आहे ते सांगायचं, आणि यांच्याबद्दल, दोघांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तेही आम्हाला ऐकायला आवडेल. माझं नाव हर्षद कोंडुसकर. मी अमोलचा लहानपणापासूनचा मित्र आहे एकदम, आणि सगळ्या गोष्टी शेअर करतो आपलं, आणि खूप चांगला मित्र माझा. माझं नाव प्रदीप गोंते. माझा हा मित्र आहे, आणि आता 16 वर्ष झाले आमची मैत्री आहे. पण तुम्हाला माहिती होतं एकविरा वगैरे? हो, माहिती होतं. सगळं शेअर करतो. पण तेव्हा जेव्हा त्या बाहेर त्यांच्या घराच्या बसलेल्या असायच्या हं. आणि ते समोरून फिरायचे, तेव्हा तुम्ही पण सोबत नाही नाही, असायचे? मी नसायचो. मी राहायला लोणावळ्याला आहे. हा. आणि ते- तुम्ही कुठे फिरायचं मग तेव्हा? माझं नाव मित्तल गोंते, आणि मी फ्रेंड आहे त्यांची. आणि ते दोघं खूप छान आहेत, मन मिळाव आहेत, आणि आम्ही आउटिंगला वगैरे संगत जातो, मज्जा करतो. माझं नाव सेजल जैन आहे. हे दोघंही माझे खूप छान फ्रेंड आहेत, आणि जे काय माझ्या मनातलं असतं मी त्यांना शेअर करते, आणि ते मला सपोर्ट करतात. माझं नाव स्नेहल पाटील.
माझी बारकी बहीण आहे. माझं नाव प्रदीप देशमुख. माझी बहीण आहे आणि हे जिजू आपले खूप मनमिळावू स्वभावाचे आहेत, खूप फ्रँकली आहेत. यांच्यासोबत कुठे पार्टी अटेंड करायला किंवा कुठे फिरायला जी मज्जा यांच्यासोबत असते ना ती आजपर्यंत मला कोणाच्याही सोबत मिळाली नाही. पार्टी यांच्याबरोबर मजा येईल. इतके फ्रँकली आणि गोड स्वभावाची होय. माणसं आहे ती. बरं, आता या ठिकाणी एक खेळ आहे. एक गाणं सुरू झालं की ही उशी आहे ना, ही अशी एकदा उडवायची, पकडायची आणि मग दुसरीकडे द्यायची. असं करून हा खेळ सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे उशी, गाणं थांबणार तेव्हा ज्यांच्याकडे उशी असणार त्यांच्यासाठी एक छोटंसं चॅलेंज आहे. ते त्यांनी पूर्ण केलं तर या माऊलीला बक्षीस मिळणार. बघूया आता हे कुटुंबातले किती जण त्यांना बक्षीस मिळवून देतात. गाणं. आवडत्या हिरोची ऍक्टिंग करा. ती केली तर यांना बक्षीस मिळणार, नाही तर बक्षीस गेलं. हवा भरताय की काय? माईकवर सांगा कोणाची ऍक्टिंग केली. सलमान खान. तुम्ही ओळखली का हो? नाही, ऍक्च्युली मला ती ऋतिक रोशनची ऍक्टिंग वाटली. ऋतिक. बसा बसा बसा, काही नाही, त्यांनी प्रयत्न खूप छान केला. एखाद्या मराठी गाण्यावर नाच करा. हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. पाच संत्री 30 सेकंदामध्ये सोलायची आहेत तुम्हाला. हा, तुमची वेळ सुरू होते आत्ता. पंधरा सेकंद राहिली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. वेळ झालं. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. झी मराठीकडून ही भेट आहे. मुलगा असं प्रेमात करेल असं वाटलं होतं तुम्हाला? नव्हतं. हा वाटलं, त्याचा स्वभाव एकदम प्रिय आहे हो. सगळ्यांशी. पण पूर्वी मुली वगैरे यायच्या घरी, मैत्रिणी हो, यायचं ना. मित्र मैत्रिणी सगळे असायचे शाळेमधले काय. त्यामुळं काय नाही. द्या त्यांच्याकडे. माझं नाव रवींद्र पाटील. जावई चांगले आहेत, एकदम उत्तम मार्गी आहेत, स्वभाव पण चांगला आहे. ह्यांनी सांगितलं त्याला मी सामील पण आहे. तुम्ही त्याच वेळेला मुलीला सांगितलं का की बाबा? तसं नाही सर, कसं असतं की जेव्हा आपली मुलगी वयात आली तर आपल्याला तिला विचारणं गरजेचं असतं, बरोबर आहे. तेव्हा मी तिला विचारलं की बाबा असेल काय तर स्पष्ट सांग, नाही तर मग तू जर बोलतच असशील तर विचारून घे, म्हणजे पुढचा मार्ग आपला मोकळा ना. उद्या इकडचं केलं तर इकडे नाही राहणार, तर तिकडे नाही. मधल्या मध्ये आमचं नुकसान नको आणि मुलीचंही नुकसान. तिचं तर होणार, पण त्याच्या मागे आमचं होणार ना, त्रास वाईट होणार. वाटणार. बरोबर. म्हणून दुसरं. पण आता ओके, उलट माझी मुलगी जरा डेंबी खरं ते सांगते, जावई ओके, एक नंबर आहे.
मी स्पष्ट सांगते, लपून नाही ठेवायचं. आतापासून तरी तिने ऐकावं सासू सासऱ्यांचं आणि मालकांचं ऐकावं, बाकी काही नाही. ठीक आहे. बरं, आता या कुटुंबातल्या काही जणांनी तुमच्यावर आरोप केले तो बघूया कुठले आहेत आरोप. हा, नक्की. आळसपणा करता, हा करते थोडं. तुम्हाला मान्य? हो. मीच लिहिलंय ते. त्यांनी नाही त्यांनी नाही लिहिलंय. खूप मुडी आहात तुम्ही, स्वतःच्या मनाप्रमाणे. स्वतःचा मूड चांगला तर सगळं चांगलं, तुमचा मूड फिसकटलेला असला की सगळं घर. खरंय? नाही एवढं असं नाही. एक मिनिट, त्यांना विचारूया. हा, मान्य आहे? मान्य. नाही बघा, मग ते आपला मूड नसला तरी आपल्याला करावंच लागतं ना काम. तसं नाही, पण मुडी आहे असं ते सगळे म्हणताय. मिस्टरांचं ऐकत नाही तुम्ही फार, नाही थोडं थोडं ऐकत नाही. सतत मिस्टरांवर चिडचिड करत असता. मान्य आहे? चिडचिड करतो कारण की थोडस रिस्पॉन्स चांगला येत नाही ना, म्हणून थोडी चिडचिड होते. म्हणजे कसा? आपण थोडस सांगतो ते करा तर ते लगेच होत नाही. आपण त्यांचं सगळं पटापट लगेच ऐकतो. ते तुमचं ऐकत नाही? थोडस ऐकलं पाहिजे. का असं करता हो? मी शांत रिॲक्ट करत असतो, त्यामुळे मी जास्त रिप्लाय करत नाही. अरे तोपर्यंत दुसरा दिवस उजाडतो ना. वेळ कधीच पाळत नाही तुम्ही. हा, कधी कधी. कधीच पाळत नाही तर कधी कधी. आवाज मोठा करून बोलता, जोरात. हा, कारण की माझा आवाजच मोठा आहे तर ते बोलल्यानंतर तो आवाज मोठा वाटतो. आणखी वाढतो. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? हो, आवाज मला कधी मान्य आहे, कधी माझा शांत आवाज बोलते, मोठा पण आहे. आवाज जास्त रिॲक्शन मोठा जरा जास्त हाय लेवलला जाते मग. बरं, इतके आरोप केले तुमच्यावर, तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, सगळे मान्य आहेत. जेव्हा वाद होतो किंवा दोघांमध्ये भांडण होतं तेव्हा कोण जास्त भांडण? मीच करते. का छंद आहे की काय तुमचा तो? नाही छंद नाहीये, पण म्हणजे असं काम करून आलं दुकानात की थोडी चिडचिड वाढते. पण- किंवा थोडस त्यांनी समजून घ्यायला पाहिजे कोणी? कधीतरी. ह्यांनी काय हो, हा लग्न दोघांनी केलंय ना, हा, मग समजून एकानेच घ्यायचं. नक्की नक्की. नक्की. बघा, उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार तुमच्यात? ऑफिसच्या कामं सोडून मी घरामध्ये मुलीला आणि ह्यांना जास्त टाइम देईल. अरे वा, कसं वाटतंय हो ऐकून वहिनी? छान वाटते. तुम्ही स्वतःमध्ये उद्यापासून बदल करायचा असेल तर? आवाज कमी करेल, चिडचिड कमी करेल. आज कोणाला मिस करताय? मिस तर म्हणजे आता बहीण नाहीये मोठी, तिला मिस कर. तिला खुश करू का? कसं काय हो? एक मिनिट. काय? हे एक छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडनं तिला. हो, हा, काय चेहरा खोललाय बघा की नाही. याच्यासाठी एवढं डोळ्यात पाणी होतं? याच्यासाठी डोळ्यात पाणी होतं? नाही. आणि हे दुसरं गिफ्ट आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी, त्यामुळे हे दोन्ही गिफ्ट तिला मी. नुसतं डोळ्यातून पाणी आणलं तर एवढे 2 गिफ्ट मिळाली. जर वहिनीने हा करून हंबरडा फोडला असता तर माझ्या मते अख्खा ट्रकच आणला असता. आता तसंच करावं लागेल. नको 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 नको. म्हणजे एकदम ते लहान बाळ रडतं ना, हा करून मग डायरेक्ट ट्रकच गिफ्ट. आता
क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.